म्हणून सर्व शिष्य गुरुवर्याकडे आले व म्हणाले, गुरुवर्य, आपण आम्हाला एवढे ज्ञान दिले, आम्ही आपणास गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, पण आपण त्यागी आहात म्हणून आपलाच विचार करू. शिष्य गुरु थोडा वेळ थांबले व म्हणाले, मला एक अशी गुरुदक्षिणा आणा जी जगात कोणाच्याच उपयोगाची नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा. शिष्य विचारात पडले, कारण द्रव्य, पात्र, वर्ण, अन्न, वस्त्र ह्यातलं काही नको, कारण ते सगळ्यांच्या उपयोगाचे नाही. काही शिष्य सर्व निघाले निरुपयोगी वस्तू शोधण्यास. एका शिष्याला एका झाडाखाली काही वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला, आपण पाणी नेऊ, निरुपयोगी आहे. तेवढ्यात काही शेतकरी आले म्हणाले, कशाला नेते ही पाने? ही कुजवून मी खत तयार करेन, शेताला उपयोगी पडतात. शिष्य पुढे निघाले. शिष्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. ते म्हणाले, आपण या काटक्या नेऊ, हे निरुपयोगी आहेत. त्या काटक्यांच्या मुळी बांधून नेणार. एवढ्यात काही स्त्रिया आल्या म्हणाल्या, कशाला नेते या काटक्या? ह्या स्वयंपाकाला उपयोगी पडतात, त्यांच्यावर आमची चूल पेटते. शिष्य परत पुढे निघाले. त्यातील एक शिष्य म्हणाला, अरे आपण माती नेऊ ना. तर दुसरे शिष्य म्हणाले, अरे मातीच तर सगळ्यात उपयोगाची वस्तू आहे, तिच्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही. मग शिष्याने माती नेण्याचा विचार टाळला. शिष्य पुढे निघाले. शिष्य एका पाण्याच्या ओढ्याच्या प्रवाहात आले. शिष्याला एक भलं मोठं पक्षीचं पिसाळ दिसलं. ते म्हणाले, आपण हे पिसाळ नेऊ. जसं जसं हे पिसाळ जवळ आलं, त्यांनी बघितलं, त्याच्या भल्या मोठ्या मुंग्या होत्या. मुंग्या म्हणाल्या, आमचं वारूळ फुटले, आम्हाला पलीकडे जायचे, आम्ही सगळ्यांनी मिळून हे पिसाळ ओढले. शिष्याला समजले, जगात कोणतीच गोष्ट निरुपयोगी नसते. शिष्य हताश होऊन निराश होऊन गुरुवर्याकडे आले. म्हणाले, गुरुवर्य, आम्हाला काहीच निरुपयोगी नाही. तेव्हा गुरुवर्य म्हणाले, जगात कोणतीच गोष्ट निरुपयोगी नाही, हे ज्ञान तुम्हाला